नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण बघत आहोत मिशन स्कॉलरशिप अंतर्गत इयत्ता 4थी स्कॉलरशिप. यामध्ये यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण गणितातील आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे, वाचन व लेखन, त्यामध्ये असणारे सर्व प्रश्न व प्रश्नांची उत्तरं याविषयी सविस्तर माहिती बघितलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचाच घटक 5 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन याविषयी माहिती घेणार आहोत. बघा, तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेला व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळेल. स्वाध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी बघा, आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागणार आहेत, ज्यामध्ये आहे बघा 10 एकक बरोबर असणार आहेत 1 दशक, 10 दशक बरोबर असणार आहेत 1 शतक, 10 शतक बरोबर असणार आहेत 1000 किंवा सहस्त्र, आपण याला सहस्त्र देखील म्हणतो. 10,000 बरोबर असणार आहेत 1 दशहजार किंवा दशसहस्त्र. बघा, आता त्याचबरोबर जेव्हा आपण गणित सोडवणार आहोत त्यावेळेला आपल्याला पाव, अर्धा, पाऊण यावर देखील प्रश्न असणार आहेत. मग आता शतकाचा पावभाग म्हणजे किती, हजारचा पाव, अर्धा आणि पाऊण भाग म्हणजे किती, आणि 10,000चा पाव, अर्धा आणि पाऊण भाग म्हणजे किती, हे आपल्याला माहिती असायला हवं. बघा, आपण जेव्हा शतकाचा म्हणजेच 100चा विचार करतो तेव्हा पाव शतक म्हणजे असणार आहेत 25, अर्धशतक असणार आहेत 50 आणि पाऊण शतक म्हणजे असणार आहेत 75. जेव्हा आपण हजारचा विचार करतो तेव्हा पाव हजार म्हणजे असणार आहेत 250, अर्धा हजार असणार आहेत 500 आणि पाऊण हजार म्हणजेच असणार आहेत 750. दशहजार, यामध्ये दशहजाराचा पाव 10,000 असणार आहे 2,500, अर्धा दशहजार असणार आहे 5,000 आणि पाऊण 10,000 या ठिकाणी असणार आहेत 7,500. बघा, आता आपण प्रत्यक्ष स्वाध्याय बघूया आणि स्वाध्यायामध्ये आलेला प्रश्न, प्रत्येक प्रश्न अगदी बारकाईने बघून तो प्रश्न कशा पद्धतीने सोडवणार आहोत आणि प्रत्येक पर्यायाची उकल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कदाचित व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु निश्चितच तो तुमच्या फायद्याचा असणार आहे, म्हणून शेवटपर्यंत बघा. यामध्ये बघा, पहिला प्रश्न आहे 60,606 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. बघा, या ठिकाणी पर्याय पहिला आहे 60,606, पहिलाच पर्याय बरोबर आहे. तरी आपण उर्वरित ऑप्शन बघूया. 6,600, बघा 6,600 कसं लिहितात, 6,600 म्हणजे आपल्या या ठिकाणी हे उत्तर चुकीचं असणार आहे. 60,006 म्हणजे 60,006 या ठिकाणी अशा पद्धतीने लिहिले जाणार आहेत. त्यानंतर 6,606 म्हणजे 6,606 आपलं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका संख्येला दशहजार स्थानी व एकक स्थानी 9 हा अंक आहे, उर्वरित सर्व स्थानांवर 0 हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल. बघा, आपल्याला काय सांगितलेलं आहे, या संख्येच्या एकक स्थानी आणि दशहजार स्थानी 9 आहे. मग आता काय करूया, संख्या तयार करून घेऊया. एकक स्थानी 9, दशक स्थानी 0, शतक स्थानी 0, हजार स्थानी 0 आणि 10,000 स्थानी काय सांगितलेलं आहे, 9. तयार झालेली संख्या आहे बघा 90,009, म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, 90,009. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, 88,888 ही संख्या अंकात कशी लिहाल. बघा, आता पहिली संख्या, पहिला पर्याय आहे 88,888, हाच पर्याय बरोबर आहे. तरी उर्वरित पर्याय बघूया. दुसरा पर्याय आहे 8,888, तिसरा पर्याय आहे 88,880, चौथा पर्याय आहे 88,800. आपल्याला सांगितलेलं आहे 88,888 पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, 19,219 या संख्येची लगतची पुढची संख्या अक्षरात कशी लिहाल. बघा, आता 19,219 याची लगतची पुढची संख्या असणार आहे 19,220.
आणि ही संख्या अक्षरात कशी लिहितात बघा, 19,221 चूक, त्यानंतर 19,219 नाही, 19,218 नाही, 19,220 आपलं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्येचे वाचन चुकीचे आहे. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांचं वाचन या ठिकाणी योग्य असणं गरजेचं आहे. 13,508 पहिलं बघा याचं अक्षरामध्ये वाचन 13,508 बरोबर आहे. 30,911 या ठिकाणी बघा 3,911 म्हणजे या ठिकाणी वाचन चुकीचं आहे. 89,050 89,050 बरोबर आहे. 3,303 बघा 3,303 हे देखील वाचन बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी वाचन बरोबर असणारे आहेत पर्याय 1, 3, 4, परंतु आपल्याला चुकीचं वाचन सांगितलेलं आहे, म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत 1 मिळवला असता कोणती संख्या मिळेल. आपल्याला माहिती आहे 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 9,999. त्यामध्ये जर 1 मिळवला तर बघा मिळणारी संख्या आहे 10,000. 10,000 असणारं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न, एका महिला बचत गटाने 78,500 रुपयांच्या ठेवी जमा केल्या. या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही. बघा प्रश्न आपल्याला बारकाईने वाचायचा आहे. मग आता पर्याय पहिला दिलेला आहे 78,500. आपण यापूर्वी सुरुवातीलाच पाव अर्धा पाऊण यांची माहिती घेतलेली आहे. बघा या 78,500 याच संख्येला 78,500 असं देखील म्हटलं जातं. दुसरा पर्याय आहे 78,500 हा देखील बरोबर आहे. त्यानंतर 785 शतक 785 शतक बघा या ठिकाणी या संख्येला 785 शतक असं देखील वाचन केलं जातं. त्यानंतर चौथा पर्याय आहे 785 दशक. आता बघा 785 दशक कसे लिहिले जातात अशा पद्धतीनं, म्हणजेच या ठिकाणी ही संख्या असणार आहे 7,850. म्हणजे या ठिकाणी हा पर्याय चुकीचा असणार आहे. आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 25,000 ही संख्या अंकात कशी लिहावी. बघा आता प्रत्येक संख्येचं वाचन करूया. आपल्याला सांगितलेलं आहे 25,000. पहिला पर्याय आहे 24,500 म्हणजेच 24,500. दुसरा पर्याय आहे 25,250 म्हणजेच 25,000. तिसरा पर्याय आहे 24,750. बघा यालाच म्हणतात 25,000 म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 4 बघूया. 25,750 याला म्हणतात 26,000. आपलं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढील माहिती वाचा आणि योग्य पर्याय निवडा. बघा या ठिकाणी दिलेला आहे 19,320 एकक. 2 आहे 1,932 दशक. पर्याय तिसरा आहे 1,932 शतक. थोडक्यात समजावून घेऊया. यामध्ये आपल्याला दिलेला आहे 19,320 एकक म्हणजेच 19,320 एकक म्हणजेच ही संख्या असणार आहे 19,320. त्यानंतर 1,932 दशक 1,932 दशक म्हणजेच या ठिकाणी तयार होणारी संख्या असणार आहे 19,320. आता 1,932 शतक 1,932 शतक म्हणजे या ठिकाणी तयार होणारी संख्या काय मिळणार आहे बघा 1,93,200. मग आपल्याला सांगितलेलं आहे की कोणती संख्या किंवा योग्य असणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बघा आता यामध्ये पहिला आहे आणि ब एकच संख्या आहेत. ब आणि क एकच संख्या आहेत.
अ आणि क एकच संख्या आहेत. अ, ब आणि क या सर्व संख्या सर्व एकच संख्या आहेत. आपण जर बारकाईनं बघितलं तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की अ आणि ब ह्या दोन संख्या एकच आहेत. आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. नंतरचा पुढचा प्रश्न, एका संख्येत 300 शतक, 70 दशक व 27 एकक आहेत. ती संख्या अंकात कशी लिहिली जाईल? बघा, याचीच मांडणी करून घेऊया, समजावून घेऊया. एका संख्येत आहे 300 शतक. 300 किती आहेत? शतक आहेत. 300 शतक. 70 दशक. बघा या ठिकाणी 70 दशक. 70 असणार आहे दशक आणि 27 एकक. 27 एकक. तर यापासून तयार होणारी संख्या 72703 म्हणजेच संख्या असणार आहे 30,727. बघा आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, 30,727. यामध्ये बघू शकता 27 एकक आहेत, 700 दशक आहेत, तर 300 किती आहेत? शतक आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11वा. 46,250 या संख्येचे पुढीलपैकी कोणते वाचन योग्य नाही? बघा पहिलं वाचन आहे 46,000. बघा या ठिकाणी बघू शकता 46,250 याला 46,000 असं देखील म्हटलं जातं. बरोबर 46,250 बरोबर 4,625 दशक. बघा आता 4,625 दशक, दशकाचा 1 म्हणजे हे देखील वाचन या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर आहे 45,000. बघा या ठिकाणी 45,000 म्हणल्यानंतर या ठिकाणी लेखन कशा पद्धतीनं असायला हवं होतं? 45,000 म्हणल्यानंतर 44,750 म्हणजे या ठिकाणी आपला अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे अबॅकस पहा, तयार झालेली संख्या अंकात कशी लिहाल? अबॅकसवरून संख्या तयार करूया. बघा आता एकक आहेत 1, 2, 3, 4, 5 आणि 6. एकक आहेत 6. दशक आहेत 2. शतक 0. हजार 0. 10,000 या रखान्यात बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तयार झालेली संख्या आहे 60,026. आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा पुढीलपैकी कोणते अबॅकस 50,003 ही संख्या दर्शवते? बघा आता प्रत्येक अबॅकसवरून संख्या तयार करून घेऊया. एकक आहेत 3. दशक 0. शतक 0. हजार 0. 10,000च्या याच्यामध्ये आहेत 5. संख्या तयार झाली 50,003. त्यानंतर बघा 1, 2, 1, 2, 4. संख्या तयार झाली 42,121. 3, 0, 0, 5. संख्या तयार झाली 5,003. आणि यामध्ये बघा 0, 0, 0, 1 आणि 3. संख्या तयार झाली 31,000. आपल्याला सांगितलेली संख्या आहे 50,003. अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 14वा. 58,010 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? 58,010. पहिला पर्याय आहे 58,010. बघा या ठिकाणी 58,010 अशा पद्धतीनं याचं वाचन केलं जात नाही. त्यानंतर 5,80,010 नाही. 58,010 नाही. 58,010 अचूक वाचन असणार आहे पर्याय क्रमांक 4. शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15वा. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1 शतक म्हणजे 10 एकक. समजावून घेऊया. बघा आपल्याला पहिलं स्टेटमेंट काय दिलेलं आहे? 1 शतक म्हणजे 10 एकक. 1 शतक म्हणजेच काय सांगितले त्यांनी? 10 एकक. 10 एकक. बघा बरं या ठिकाणी 10 एकक म्हणजे किती होणार आहेत? 10. म्हणजे या ठिकाणी पहिलं स्टेटमेंट दिलेलं काय आहे? चुकीचं आहे. दुसरं आहे 10 शतक म्हणजे 1 सहस्त्र. बघा आता 1 सहस्त्र म्हणजे किती सांगितले त्यांनी? 10 शतक. 10 शतक.
बघा या ठिकाणी जर तुम्ही हे करून बघितलं तर या ठिकाणी बरोबर असणार आहे 1 सहस्त्र म्हणजे या ठिकाणी हे उत्तर बरोबर असणार आहे. 10 दशक म्हणजे 1 एकक. आता 1 एकक म्हणजे एकच आणि काय सांगितले आपल्याला 10 दशक. 10 दशक म्हणजे 1 एकक असतो का तर नाही. 10 दशक म्हणजे असतात 100. आपल्याला सांगितले 10 दशक म्हणजे 1 एकक. हे देखील स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं असणार आहे. 1000 एकक म्हणजे 10 शतक. बघा आता 1000 एकक म्हणजेच काय सांगितलंय त्यांनी 10 दशक. 10 दशक 10 दशक म्हणजेच किती होतात बघा 100. त्यांनी सांगितलं 1000 म्हणजे हे देखील स्टेटमेंट चुकीचं आहे. आपल्याला या ठिकाणी अचूक स्टेटमेंट किंवा अचूक विधान कोणतं आहे? पर्याय क्रमांक 2 10 शतक म्हणजे 1 सहस्त्र. 10 शतक म्हणजे या ठिकाणी किती असणार आहे 1 सहस्त्र. आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो पुढचा घटक आहे उपघटक आहे स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, विस्तारित मांडणी यामधील प्रश्न व त्या प्रश्नांची उत्तरं पर्याय याविषयीची माहिती बघणार आहोत. भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये.